राम मंडळी, प्रीती जो एडिफाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर मंडळी, आपण आलो आहोत भोईपाडा येथील 150 वर्ष जुनं असलेल्या राम मंदिर पाहायला. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हे आहे राम मंदिर. चला पाहायला जाऊया. शंभरी ओरडलेला इतिहास आणि भक्तीने उजळलेला आजही तोच दिव्य प्रकाश. परेल पूर्व भोईपाडा येथील हे 150 वर्ष जुने राम मंदिर म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचं जिवंत प्रतीक आहे. जिथे इतिहासाची पाने भक्तीत रंगली, तिथे आजही श्रीरामाची गुंज ऐकू येते. मंदिर परिसरातील सुंदर वृंदावन भक्तांच्या मनाला एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता देते. त्या पवित्र वृंदावनावर विराजमान असलेली भगवान शंकरांची पिंड आणि समोर भक्तिभावाने बसलेले नंदी संपूर्ण वातावरण अगदी दिव्य आणि भक्तिमय बनवतात. भोईपाड्यात असलेले हे प्राचीन राम मंदिर अनेक पिढ्यांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. 150 वर्षापासून अखंड सुरू असलेली आरती, उत्सव आणि भक्ती आजही मंदिरात एक दिव्य तेज देतात. मंदिरामध्ये विराजमान असलेली साईबाबांची सुंदर आणि प्रसन्न मूर्ती प्रत्येक भक्ताला श्रद्धा, सबुरी आणि मनशांतीचा संदेश देते. त्यांच्या शांत आणि प्रेमळ दर्शनाने मनाला एक वेगळाच असं समाधान मिळतं. मंदिरातील बलशाली आणि भक्तिमय हनुमानाची मूर्ती भक्तांच्या मनाला ऊर्जा, धैर्य आणि श्रीरामाची भक्तीची प्रेरणा देऊन जातो. हनुमंताच्या चरणी नतमस्तक होताच मनाला भीती आणि चिंता दूर झाल्याची अनुभूती मिळते. मंदिरामध्ये विराजमान असलेल्या श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या सुंदर व तेजस्वी मूर्ती प्रत्येक भक्ताच्या मनात भक्ती आणि शांततेची अनुभूती निर्माण करतात. त्यांच्या दिव्य दर्शनाने मन प्रसन्न होते आणि वातावरण भक्तिमय बनून जातं. श्रीरामांचा तेजस्वी चेहरा, माता सीतेचे शांत आणि करुणामय रूप आणि लक्ष्मणाची सेवाभावी भरलेली मुद्रा हे दर्शन प्रत्येक भक्ताच्या मनाला स्पर्शून जाते. या सुंदर मूर्ती केवळ देवतांचे रूप नाही, तर आदर्श, प्रेम, त्याग आणि भक्तीचं जिवंत प्रतीक आहेत. जुन्या पारंपरिक शैलीत बांधलेले हे मंदिर आजही आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि भक्ती परंपरेचा सुंदर वारसा जपत उभा आहे. मंदिरातील प्रत्येक कोपरा इतिहास, श्रद्धा आणि अध्यात्माची अनुभूती देतो. जुन्या वास्तुकलेचे सौंदर्य, मूर्तीचे दिव्य तेज आणि भक्तीने भरलेले वातावरण हे मंदिर प्रत्येक भक्ताच्या मनात कायमचं स्थान निर्माण करतं. बाजूलाच हे मंदिर आहे, इथे दत्त मंदिर. चला बघूया. दुपारच्या वेळेत आल्यामुळे हे मंदिर देखील बंद आहे. तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया दत्तगुरूंचे. मंडळी, आज तर खरं म्हणजे ना चमत्कारवर चमत्कार होत आहेत. तुम्हाला सांगायचं झालं तर मी इथे आल्यानंतर 2 मंदिरं बंद होती, तर ती दोन्ही मंदिरं खोलण्यात आली आणि मला दाखवण्यात आली. काय योगायोग असेल की माहीत नाही मला, पण खूप वेगळंच वाटलं मला. असं म्हणजे देव कुठेतरी आहे असं वाटलं आज मला. तर आपण हे आज राम मंदिर एक्सप्लोअर केलं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर हे आहे परेलला. आदर वेस्टवरून तुम्ही डायरेक्ट इथे कॅब करू शकता आणि अगदी हायवेलाच आहे. हे तुम्ही पाहू शकता, इथे मेन हायवेलाच हे मंदिर आहे आणि रोडवरच हे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता इथेच. तर तुम्ही या मंदिराला नक्की विजिट द्या. 150 वर्ष जुनं मंदिर आहे आणि इथे उद्या काहीतरी कार्यक्रम आहे. तर बघूया. आता उद्या तर काय आपल्याला येता येणार नाही,
पण हे मंदिर पाहून घेतलं आहे तुम्ही, तर तुम्हीसुद्धा या मंदिराला व्हिजिट द्या. आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आत्ताच नवीन स्थापित झालेलं जे बद्रीनाथ टेम्पल आहे वसईचं, जे मी एक्सप्लोअर केलेलं आहे आत्ताच, तर ते देखील पाहायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जाऊन इतर व्हिडिओसुद्धा नक्की एन्जॉय करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.